पण विधान परिषदेत चर्चा कधीपासून सुरू करणार आणि असं काही होऊ नये यासाठी काही होणार नाही. लोकसभेत झालं का? बघा, सांगलीसारखं घडलं नाही. सांगलीमध्ये घडलं म्हणून का नुकसान झालं का? तिथे भाजपचा उमेदवार जिंकला का? नाही. ठीक आहे, इतक्या मोठ्या देशामध्ये एखाद्या जागेवरती असं होऊ शकतं. भाजप बरोबर आम्ही असताना सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत. सांगलीमध्ये काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इमानदारीनं काम केलं असतं तर नक्कीच आमचे चंद्रकांत पाटील जिंकले असते. पण तुम्ही ठरवलं असेल की आम्हाला आमच्या उमेदवाराला तिथे किंवा शिवसेनेला सांगलीमध्ये पाय रोवू द्यायचे नाही. त्यांचे काही राजकीय आखाडे असतील की ते शिवसेना आली तर बऱ्याच गोष्टी भविष्यामध्ये वेगळ्या घडतील. त्यांनी घेतला निर्णय, त्यांनी काम केलं नाही, आमचा उमेदवार पडला. ठीक आहे, आम्ही लक्षात ठेवू. प्रत्येकाचे दिवस येतात प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येकाचे दिवस येत असतात. त्याच्यामुळे विधानसभेला तुम्ही म्हणाल जागा वाटप, अजिबात काही अडचण नाही आमच्यामध्ये. आमची चर्चा सुरू झाली आहे. हो, आम्ही जागा वाटपासंदर्भात 3 पक्षामध्ये अगदी व्यवस्थित संवाद आहे आणि चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवारांबरोबर नक्की काय होतंय असं तुम्हाला वाटतंय? ते काय एकटे पडलेत? अजित पवार हे का फार मोठे नेते नाहीत. एकनाथ शिंदे हे काय नेते नाहीत. या राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि धमक या दोघांमध्येही नाही. मोदी आणि शहानी ठरवलं म्हणून ते आज नेते झाले. शरद पवार साहेबांनी ठरवलं म्हणून अजित पवार नेते झाले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांनी ठरवलं म्हणून तेव्हा शिंदे नेते झाले. ही काय लोकनेते नाहीत. मग पैशाची ताकद आणि लोकांना लागलेली राजकारणात पैशाची चटक ही यांना माहीत असल्यामुळे पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, त्यात पैशातून परत सत्ता, याचं उत्तम गणित या दोघांना, तिघांना आणि भाजपला जमलेलं आहे. जोपर्यंत ते चक्र चालू आहे तोपर्यंत हे महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील. आजच मनसेची बैठक